उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल तर असा दावा खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे। दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये मोठी तफावत होती, मात्र या निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट दिसून आल्याचं राऊत म्हणाले। इंडिया आघाडीची 15 मतं अवैध ठरल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं। त्यानंतर आता आपण म्हणता की क्रॉस वोटिंग झालं आहे, 10-12 काय असेल ते झालं असेल। साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि 10 मतं कोणती असावीत त्याचा साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता। आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो।